हॅलो. तर मॅच लावते सुरुवात आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पहिला पहिला बॉल आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर दांडे गुल, फलंदाज आउट. हॅलो 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 हॅलो. धन्यवाद डीजे. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर विकेटचं पतन डब्ल्यू प्राप्त केलाय. गोलंदाज आपण पाहिला तर प्रवीण गोंड. साईनाथ मात्र बाद झाल्या पहिल्याच बॉलवरती. आता मात्र अरुण येतोय मैदानाच्या आतमध्ये. संदीप वलवी अँड अरुण वलवी हे दोन बॅटर आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रवीणचा हा पुढचा बॉल तेज तरार होता. हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल यावेळेस अजून एक डॉट बॉल. चांगली बॉलिंग या ठिकाणी पाहायला मिळते प्रवीण कडनं. पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त केला. त्याच्यानंतर बॅक टू बॅक दोन चेंडू डॉटच्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहेत. चेंडू फेकून सारे 3. कुठल्याही प्रकारची अजून धाव या ठिकाणी पूर्ण केली नाहीये. षटकातील हा चौथा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर हो थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालं गेलं आणि निश्चितच आता मात्र चौथ्या बॉलवरती या 2 धावा मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट होताना आपण पाहतोय. अरुण मात्र यावेळेस आता ह्या 2 धावा पूर्ण केल्यात. टीमची टोटल आपण पाहिली तर 2ने सुरुवात झाली आहे. यावेळेस पुन्हा बॅकफुटला गेले. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु हा वाईड बॉल आहे. अव्वंताच्या स्वरूपामध्ये 1 धाव जरूर टीमच्या टोटलमध्ये ॲड केली जाईल. टीमची धावसंख्या झाली ती म्हणजेच 3. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगलं यष्टिरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. संतोष करणं स्टंपिंगच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज या ठिकाणी बाद होईल. क्रिकेटचा मी आहे शौकीन, खेळेन मी टीम इंडियन. क्रिकेटचा मी आहे शौकीन, खेळेन मी टीम इंडियन. कधी मिळेल मला तो मोठा मारी चौका छक्का. कधी मिळेल मला तो मोठा मारी चौका छक्का. धन्यवाद अडीजे. अजून सुद्धा एक चेंडूचा खेळ बाकी आहे कारण एक चेंडू वाईट आला होता. चेंडू फेकून झालेत 5 धावफलकावरती धावा आहेत 3. फलंदाज बाद झालेत. एमबी स्पोर्ट्सचे 2. नो बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन झालाय महेश भडांगे. शेवटचा बॉल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील देखील मोठी या ठिकाणी केले आणि फलंदाज या ठिकाणी असणार आहे बाद.
पहिल्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 3 चांगली बॉलिंग. पहिलं षटक या ठिकाणी संपन्न झालंय. धाव फलकावरती धावा आपण पाहिल्या तर 3 असं आपल्याला पाहायला मिळतंय. चला घाई करा. आता मात्र दुसऱ्या षटकाला शुभारंभ झालाय. पहिलं षटक संपन्न झालंय. पहिल्या फेरीतील हा शेवटचा मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय दोन टीम मध्ये. एका बाजूने आपण संघ पाहिला तर कृपादेवी बॉयज उंबराले, दुसऱ्या बाजूनं MB स्पोर्ट बागपाडा. फटका चांगला आहे मिड विकेटला. मिळतील या ठिकाणी 2. संदीपला मात्र आता या ठिकाणी स्ट्राईक मिळाले दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि पहिल्या बॉलवरती त्यांनी 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केलेत. यावेळेस मात्र मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये चेंडू जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केलेत. सिंगल डबल वरती यावेळेस लक्ष केंद्रित केलं या ठिकाणी आणि सिंगल डबलच्या मदतीनं धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये येत असताना आपण या ठिकाणी पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू डाव्या स्टेच्या बाहेरचा आपल्याला पाहायला मिळतोय. सौरभ जाधवला गोलंदाजी करताना आपण मैदानाच्या आतमध्ये अनेकदा पाहिलंय, परंतु यावेळेस आपण पाहिलं सुरुवातीचे 2 चेंडू चांगले होते, परंतु 2 डबलच्या स्वरूपामध्ये 4 धावा त्या 2 बॉलमध्ये आल्यात. परंतु हा तिसरा बॉल आपण पाहिला तर वाईट हाताला गेलाय. यावेळेस आडव्या बॅटनं चेंडूवरती आक्रमण केलंय. चेंडूला पाठवलंय सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांकरिता संदीप वलवेच्या बॅट मध्ये येतोय हा षटकार. हॅलो. तर विकेट डाऊन झाले. हॅलो. दरम्यान विकेट डाऊन झाले. इकडे आपण बघितलं तर ज्या संदीपनं मात्र एक षटकार उत्तुंग ठोकला होता, आता त्याला परतावं लागेल इकडे आणि झटका दिला आहे. धन्यवाद डीजे. न्यू बॅटर इन झालेत मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी. ज्ञानेश्वर हो थोडंसं आगळ्यावेगळ्या पद्धतीने मात्र हा फटका एक्झिक्यूट करायचा होता. वाईट बॉलचा मात्र नक्कीच इथे इशारा येत असताना पाहायला मिळाला. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय अशा प्रकारे हा फटका खेळला गेला होता. थोडासा आगळावेगळा टांग्स जर पाहायला मिळाला होता त्यांचा आपल्याला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मात्र आपण पाहिला हा फटका त्यांनी नक्कीच खेळला गेला होता. हा जरूर आपण बघितलं पुन्हा एकदा ते ॲक्शन रिप्ले दर्शवलं गेलं, परंतु यावेळेला चांगला कनेक्ट झाला होता. रिॲक्शन पाहतोय आपण जेच लेग स्टंपच्या बाहेर चेंडू कशा पद्धतीने हाताळला तर मग
अक्रॉस न जाता नक्कीच एका हाताने सगळं हँडल करायचं आहे हे दर्शवलं गेलं होतं. टीमची टोटल आहे 17. चेंडूवर नजर नाही आहे यावेळेला. या बॉल वेळा मात्र आपण पाहिलं व्यवस्थित बॅटवर घेण्याचा प्रयत्न होता. निर्धावच्या स्वरूपात हे षटक समाप्त झालंय. 17 धावा 2 षटकाच्या समाप्तीनंतर गडी गमावलेत आतापर्यंत आपण बघितलं तर जवळ 4 आणि त्यामुळेच आपण पाहिलं तर इथून धाव फलक आणखीन मोठं होईल का? जाऊया डीजेकडे. जीवन आहे हो खूप सुंदर मारू षटकार यॉर्करवर जेव्हा क्रिकेटचा येतो फिवर जेव्हा क्रिकेटचा येतो फिवर तेव्हा विसरतो आम्ही लवर थँक्यू डीजे. तेव्हा विसरतो ब्लॅक डायमंड ऑफ टेनिस क्रिकेट विश्वनाथ जाधव यांच्यावर एक आधारित गाणं आपण ऐकलं आणि नुकताच कालचा दिवस BPL भिवंडी प्रीमियर लीग मध्ये सुद्धा आपण बघितलं तर मग बेस्ट फिल्डरचा किताब त्यांनी देखील मिळवला आणि ती स्पर्धा मागच्या वर्षी त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची बाईक ज्याने मिळवली होती. हा चेंडू आपण बघितला लेग स्टंपच्या बाहेर फेकलाय. बॉलिंग ट्रॅकवर आले नक्कीच गोलंदाजावर आपण बघितला ना रोहित. कृपादेवी बॉईज उमराले टीम या टीमला आपण बघितलं होतं की चांगलं परफॉर्मन्स पाळणापाड्याच्या मैदानावर त्याने केला होता. एक ट्रॉफी तिथून मात्र मिळवली होती. परंतु या स्पर्धेमध्ये कशी कामगिरी करतील आज? हवाई हल्ला केला. चेंडू इन दी एअर आहेत. खेळाडू पाहतच राहतील. पाहत होते आणि पाहतच राहिले आणि चेंडू निघून गेला. मिड विकेट सीमारेखा पार. 6 धावांचा फटका. हा इव्हन क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 रन. वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात पालघर या जिल्ह्यात वसईच्या तालुक्याचं नाव गाजतंय या चषकात आदिवासी चषक ठेवलाय वसई. थँक्यू डीजे. आणखीन एक सुंदर धून आपल्याला ऐकायला मिळाली. किशोर मडवी मॅन फ्रॉम धानीव यांच्या माध्यमातून आपण जी रचली गेली होती. पुन्हा एकदा पाहिलं उडवलाय तोडलंय फोडलंय. यावेळेला पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर नेऊन सोडलाय. हा मोठा धमाका. हाला A फॉर A1 B फॉर ब्रँडेड षटकार 6 धावा. देवीचा मुंडाला वंदन करून पोर खेळतन मैदानात पोर मारतन मैदानात चौकार षटकार पोर मारतन मैदानात चौकार षटकार आदिवासी चषक ठेवलाय वसईच्या. थँक्यू. आणखीन एक षटकार जर ठोकला तर प्रवीण दादा वाडान यांच्याकडून म्हणजे डाण यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राईज आणि सातवली संघाच्या माध्यमातून 300 रुपये मिळतील देखील. हो यावेळी थोडासा धीमा आलेला. प्रयत्न चांगला होता परंतु यशस्वी नाही झाला. धावा मात्र मिळतील 2. अगदी मात्र आता चांगल्या धावा येत आहेत फळकावर. चांगली बॅटिंग मात्र केली जाते. आता आपण बघितलं तर फलंदाज ज्ञानेश्वरच्या माध्यमातून जे 6व्या क्रमांकावर खेळ करण्यासाठी आले आहेत. 6व्या क्रमांकावर भारतीय टीमसाठी आपण हार्दिक पांड्याला भरपूर वेळा पाहिलंय. हा चेंडू तेज तर्रार फेकला गेला. रोहित भुजडच्या माध्यमातून आतापर्यंत या षटकामध्ये किती चेंडू फेकून झालेत तर 4 म्हणजे जर 2 आणखीन शिल्लक आहेत आणि टीमची टोटल जवळजवळ 33 म्हणजे चांगल्या दिशेने वाटचाल होते. म्हणजे आणखीन एखादा मोठा फटका येऊ शकतो इथे. यावेळेला मिस टायमिंग झालाय. 30च्या घेराजवळ नियंत्रणामध्ये होते खेळाडू आणि चांगला कॅच पकडला परंतु ज्ञानेश्वर यांची खेळी एक चांगली खेळी पाहायला मिळाली MB टीमसाठी आणि ते योगदान देऊन परतताना विकेटचं पतन. 5वा धक्का मात्र इथे MB स्पोर्ट्स बागपाडा संघाला. धानीव गावाचा विश्वनाथ जाधव मोका बघून बॅटिंग साधव. धानीव गावाचा विश्वनाथ जाधव मोका बघून बॅटिंग साधव. थँक्यू डीजे. यापूर्वी जो सामना पूर्ण झाला होता त्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सुद्धा शिल्लक आहे आणि तो देणार आहोत आपण. टीमची टोटल आपण बघितली आहे ना तर 33 धावा आहे आणि तो पुरस्कार जातोय ज्या खेळाडूला. तो खेळाडू आहे
यावेळेला आपण पाहतोय हा फटका खेळायचा होता. हा नक्कीच एक धाव. मिस्टर प्रणय मॅन ऑफ द मॅच. एन्जॉय ग्रुप टीमचे प्रणय आपण या. सामनावीराचा पुरस्कार तुम्हाला दिला जाईल कारण की अगदी 3 चेंडूमध्ये त्या मौल्यवान 14 धावा तुम्ही केल्या होत्या आणि त्या भरपूर फायदेशीर ठरल्यात. टीमची टोटल आपण पाहिली आहे फलकावर आहे 34 धावा. आकाश आता येता गोलंदाजीसाठी. आकाशांचा पहिला चेंडू उडवण्याचा प्रयत्न 30 यार्ड सर्कल मध्ये झेल. पहिला दुसरा तिसरा प्रयत्न ड्रॉप. भरपूर आपण बघितलं कॅच पकडला होता फिनिश करायचा होता. दुसऱ्यांदा सुटला तिसऱ्यांदा देखील सुटला आणि जीवनदान हुक करण्याचा प्रयत्न होता ह्या वेळेला. हा चेंडू मात्र जाईल डिक्लेरेशन झोनच्या दिशेनं. एक धाव मिळेल तिथे पंच दर्शवत आहेत. एका धावेने टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. 36 धावा फलकावर चेंडू फेकून झाले तर 2. हे जवळजवळ 4 चेंडू असतील. एमबी टीम जे टार्गेट शोधत आहे ना ते टार्गेट मात्र 40+ मिळेल का त्यांना. प्रयत्न तर हा जरूर होताना पाहायला मिळेल कारण की ते प्रयत्न केल्याशिवाय ते टार्गेट मिळणार नाही तुम्हाला. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन यावेळेला टॉप एज झाला होता खेळत होता. ऑन साईडला चेंडू जातोय थर्डमॅनच्या दिशेनं. एक धाव मात्र मिळणार आहे तिकडे. सिंगल डबल फक्त धावा येत आहेत. आत्ता आपण बघितलं की ज्ञानेश्वर बाद झाल्यानंतर असं वाटतंय आता की एमबी टीम थोडी बॅकफूटला गेली आणि बॅकफूटला गेल्यानंतर मग जे चर्चा असते ना क्रिकेटमध्ये आतिषबाजी म्हणजे षटकार चौकार ते आता येणं थोडं अशक्य होऊ शकतंय. हा चेंडू मात्र खेळला होता ऑन साईडला पर्यंत जातोय. स्क्वेअर ऑफ दी विकेट म्हणजे लॉंग लेग क्षेत्रामध्ये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न अगदी सहज देखील केला जातोय. 2 धावा मिळतील. सिंगल डबलने आता मात्र बाद बनवली जाते. टीमच्या टोटलमध्ये भर पडली जाते. टीमची टोटल मात्र 39च्या घरामध्ये इथून पोचले देखील आहे. चेंडू फेकून झाले आत्तापर्यंत 4 म्हणजे जवळजवळ 2 चेंडू शिल्लक आहेत म्हणजे 39-40. ऑन साईडला खेळायचा होता व्यवस्थित. टिप फॉर टायमिंग नाही होत. दुसऱ्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतोय आणि हो डेफिनेटली यस तेच घडलंय कारण की चांगलं बॅकअप झालंय आणि फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद. विकेटचं पतन. थँक्यू डीजे. मॅडम मॅचचा पुरस्कार घेण्यासाठी आलेले मिस्टर प्रणय या आपण वर या. कारण की या एका चेंडूनंतर तुम्हाला नक्की जो पुरस्कार आम्ही देतोय. एक चेंडू शिल्लक आहे. चांगली बॅटिंग 3 चेंडूमध्ये 14 धावा एक षटकार आणि 2 चौकार त्याने त्या इनिंगमध्ये खेळले गेले आणि त्या मूल्यवान धावा होत्या कारण की त्या धावा नसत्या तर कदाचित मग या स्पर्धेमध्ये जे स्वप्न होतं ना ते स्वप्न मात्र स्वप्नच राहिलं असतं. कारण की आज स्वप्न मात्र टिकून ठेवलं आहे आणि चॅलेंज मात्र नक्की त्यांचं असणार आहे मग या विजयानंतर उर्वरित संघांना. चला फलंदाज लवकर या. नवीन खेळाडू आलेले आहेत तिथे निलेश. डाव आता खेळाडू. चला वेळ जातोय. एक चेंडू फेकण्यासाठी भरपूर वेळ घेतला जातोय. हा चेंडू कुठे फेकलाय अगदी लेग स्टंपच्या जवळ आणि वाईट आहे म्हणजे बाहेरच आहे. आणि मग आता पाहिलं तर पुन्हा एकदा आता गोलंदाजाला पुन्हा चेंडू फेकावा लागेल. टीमच्या टोटलमध्ये भर पडलंय 41 धावा 6 गड्याच्या मोबदल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 3 गडी बाद झाले होते आणि 3 धावा आल्या होत्या परंतु चांगलं कमबॅक. हो चांगला फटका एक्झिक्यूट केलाय. हो हो व्हॉट अ ग्रेट फिनिश. अगदी ओव्हरपिच चेंडू आणि चांगला गुड हिट मात्र पाहायला मिळाला आणि गुड हिट न मात्र गेम फिनिश झालाय. इथून आपण बघितलं तर पहिल्या इनिंगमध्ये फलकावर लगावल्या गेल्या 47 आणि 48 धावांचंही लक्ष असेल. तर प्रणय आलेले आहेत तिकडे. आपण सामनावीराचा पुरस्कार देण्यासाठी मी विनंती करतोय मंचावरून.
संतोष दादा बघते आपल्या शुभ हस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करा. प्रणय या समोर या. संतोष दादा बघते नक्कीच दादांच्या शुभ हस्ते आपण हा सामनावीराचा पुरस्कार देतोय. एक गोल्ड मेडल, त्याचनंतर नितीनजी गडकरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली कोल्ड्रिंकची बॉटल्स, अनिलजी गडकरी यांच्या माध्यमातून स्पॉन्सर झालेली ही कोल्ड्रिंकची बॉटल आणि आपण बघितलं तर सामनावीराचा पुरस्कार दिला जात आहे. थँक्यू डीजे. हे मंचावर आपण आपले मंच दर्शवला जात आहेत. ऑन स्क्रीनवर आपण पाहतोय प्रवीण दादांना डॉन ज्यांच्या माध्यमातून ही स्पॉन्सर्स केलेली आहे सायकल. उद्याला इन ॲक्शनमध्ये खेळताना पाहायला मिळतील. त्याचनंतर दिनेश दादांना, किरण दादांना, अशोक दादांना पाहतोय, अनंताजी महाळी, संत दादांना, देवजी महाळी दादांना. आणि नक्कीच आपण पाहिलं तर हे आमचे मंच आहेत. आकाश, उमेश, मॅचसाठी काहीतरी चर्चा आहे खास उमेश आणि आकाश यांच्यामध्ये जवळजवळ, कारण की त्यांना सुद्धा माहिती आहे की स्वतःचं आयोजन आहे. स्वतःच्या आयोजनामध्ये आपण बघितलं तर मग चर्चा तर नक्कीच करावी लागेल. हे आमचं कॉमेंट्री बॉक्स मात्र दर्शवला जात आहे. आणखीन मला वाटते बाकी आहेत आमचे चॉकलेट बायला सुद्धा आपण घ्या. आमचे स्कोरर प्रणित पाटील, नक्कीच तिकडे सुद्धा डीजे ऑपरेटर सध्या तरी बिझी आहेत खूप. SPL साठी आणखीन आम्हाला एक कॉमेंटेटर मिळाले, त्यांना आम्ही पकडणार आहोत. प्रणित पाटील, त्याचा सुद्धा आवाज या SPL मध्ये गाजणार आहे आणि आम्ही तयार करतोय त्याला. आता प्रणित पाटील यांना पाहतोय आपण. हे बघा, हे कॉमेंटेटर आहेत जे आमचे येणार आहेत, अपकमिंग कॉमेंटेटर प्रणित. आमचे सिंगर कुठे आहेत? सिंगर दिसत नाही आहेत. सिंगर कुठे आहेत? सिंगर गेलेत. मागच्या वर्षी मला आठवते काय गाणं ऐकवलं होतं मी, तर म्हणेन की या दिवशी फायनलसाठी खास तयारी करून येतील ते. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये इन ॲक्शनमध्ये. परंतु एक गोष्ट सांगेन मी की जो निलेश नावाचा फलंदाज आला होता ना, आपल्या टेनिस क्रिकेटची सुरुवात काय भन्नाट मोठी केली आहे त्याने. कारण की पहिल्याच बॉलवर त्यांनी षटकार ठोकला आहे. याचा फलंदाजी करत असताना MB टीमसाठी. म्हणजे MB टीमसुद्धा या खेळाडूची दखल घेणार आहे, कारण की या खेळाडूला कदाचित लवकर खेळण्याची संधीसुद्धा देईल. प्रवीण गोंड त्यांच्यासोबत आपण बघितलं तर मग सौरभ जाधव. आपण भारतीय टीमसाठी सौरभ तिवारी या खेळाडूला पाहिलं होतं. प्रवीण कुमार यांना देखील पाहिलं होतं, जे ऑलराऊंडर पूर्ण खेळ करायचे. परंतु सौरभ तिवारी यांना एक बॅट्समन, एक कीपर म्हणून पाहिलं होतं. तो हा प्रवीण गोंड. पहिला चेंडू ऑन साईडला, ॲक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न, मिड विकेटला खेळाडू आहेत तिथे. दुसरी धाव प्रयत्न, सगळं काही व्यवस्थित झालंय. सुखरूपरित्या 2 धावा पूर्ण. एन्जॉय ग्रुप सुद्धा लक्ष केंद्रित करेल या मॅचकडे. त्यांना माहिती आहे म्हणजे इथून जो जिंकणारा संघ आहे ना, त्या संघाशी आपल्याला खेळायचं आहे. मग तयारी आताच करतील की कोणता खेळाडू कसा खेळ करतोय, कसा गोलंदाजी तर पाहिली, आता फलंदाजी देखील पाहतील. परंतु MB टीम काय म्हणते? रोशन यावेळेला थोडंसं नियंत्रण त्यांचं चुकलंय का पाहावं लागेल. डेफिनेटली चुकलंय. तर यावेळेला नो बॉलचा इशारा. हा नो बॉलचा इशारा म्हणजेच आपण पाहिलं तर सोन्ये पे सुहागा. म्हणजे हे कसं झालं माहिती आहे का? 5 रुपयाच्या कॅडबरीवर 10 रुपयाचा मारीचा बिस्किट फ्री असं झालंय आता. फ्रीडचा चेंडू उडवलाय, हवेत आहे
आणि हा चेंडू हवेच्या लाटांवर स्वार चेंडू सीमारेखा पार. हा A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार 6 धावा. त्याचा बस रात त्याची अस गुरा घेण करीतो जंगलात वस. दिस त्याचा बस रात त्याची अस गुरा घेण करीतो जंगलात. थँक्यू डीजे. सिक्सर बिग हिट. मिस्टर प्रवीण ज्या खेळीसाठी माहीर आहे ती खेळी मात्र त्याने खेळले. हो चांगला चेंडू होता. ड्राईव्ह केलाय. चांगली फिल्डिंग. चांगली फिल्डिंग पॉईंट क्षेत्रामध्ये. 3 चेंडू टाकून झालेत. फलकावर 10 धावा झाल्यात. टार्गेट आपण बघितलं तर 48 आहे. आणि जशी वाटचाल जशी सुरुवात मिळायला हवी आहे ना ती देखील मिळाली आहे. आता सौरभ. उलटा सौरभसाठी स्वान केले. चेंडूला हवेत आहे परंतु सेफ लँड झालाय. फिल्डर तिकडे होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न झाला तेव्हा चेंडूला पकडला आणि फेकलं. एमबी टीम मात्र आपण बघितलं ना तर इथे जर विकेट घेण्यामध्ये सफल नाही झाली ना तर मग कदाचित हा 48 धावांचा जो पल्ला गाठायचा आहे ना तो अगदी सहज गाठू शकते कृपादेवी बॉईज उमराईची टीम. कारण की त्यांच्याकडे बॅटिंग लाईनअप भरपूर चांगली आहे आणि स्ट्रॉंग सुद्धा आहे. मनकाठी फटका. लेग वरचा चेंडू इंटू ते क्या फिल्डर आहे तिकडे. चांगली फिल्डिंग देखील होताना पाहायला मिळते. ज्याप्रमाणे आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सिंगल डबल आता मेंटेन ठेवल्या जात आहेत. रोशनला जेव्हा सौरभला संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं तोही करतोय. रोशन गोडबिंदे मात्र आपण बघितलं की या मॅचमध्ये त्यांना विकेटची गरज आहे. त्याच्यासाठी ते आलेले आहेत. मिळेल का. अक्रॉस लाईन. पायावर आदळला चेंडू. दिशा बदलली. लेग बायच्या स्वरूपात मात्र नक्कीच बॅट लागलाय का. यस डेफिनेटली बॅटला स्पर्श करून गेला होता की 1 रन मिळेल. एका रन्सने टीमची टोटल आपण बघितली आहे तर पोचली गेली 15च्या घरामध्ये. 15 म्हणजे एक मोठं माफक सुरुवात इथून मिळालं आहे. म्हणजे जी 48 धावा पूर्ण करत असताना जवळजवळ जी एक पॉझिटिव्ह सुरुवात मिळायला हवी ती मिळाली. राहिलेले 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 33 धावा आता पूर्ण करायची आहेत. सरासरी 11ची आहे. मग मात्र पुरवल्या जातील की रोखल्या जातील. जाऊया आमचे डीजे ऑपरेटर अनिकेत भोईर यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया. माझे हरी खेळला ये क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट. माझे हरी खेळला ये क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट. MB आलेत आता बॉलिंग करण्यासाठी. महेश बाडांगे. MB स्पोर्ट्स भागपाडा टीम म्हणजेच या संघाचा जर आपण बघितला तर जो उल्लेख केला जातो ना MB स्पोर्ट्स आणि ते म्हणजे महेश बाडांगे. तेच MB बॉलिंग ट्रॅकवर. समोर सौरभ. 11च्या सरासरीने आता 33 धावा हव्या आहेत. पहिला चेंडू अक्रॉस लाईन. डॉट चेंडू म्हणजेच इथून आपण बघितलं ना तर मग काय तर टेन्शन वाढवण्याचं कार्य करेल. टेन्शनवरची मात्रा म्हणजेच आपण पाहिली तर नक्कीच क्रांतीवीर बिरसा मुंडा चषकाची ही जत्रा आणि ही जत्रा कालपासून सुरू झाली आहे. अक्रॉस लाईन उडवलाय चेंडूला परंतु डिग्रेशन झोन आहे तिकडे. 2 धावा मिळतील. आपण चालतील कारण की कशाही धावाही हव्यात ना आणि त्या मिळवल्यात या फटक्यावर. MB मात्र इथे विकेट मिळवण्यामध्ये सफल होतील का. ज्या प्रकारे आपण बघितलं होतं ना की रोशन आले होते विकेटच्या शोधात आले होते परंतु विकेट न मिळता त्यांना मार पडला.
आता दुसऱ्या षटकामध्ये आपण बघितलं की मग एम बी आले ते सुद्धा विकेटच्या शोधात आहेत, परंतु आत्तापर्यंत 2 मध्ये त्यांनी 2 धावा खर्च केल्यात. पुन्हा एकदा आपण बघितलं की जागा म्हणून खेळण्याचा प्रयत्न या वेळेला काय झालं तर पण नेमकाच नेम चुकलाय. गोली ही मारली होती परंतु नेम चुकला. जर नेम लागला असता तर आऊट झाला असता, म्हणजेच शिकार मिळाली असती, पण तसं काही झालं नाहीये. एकदम 15 चेंडू आणि 30 धावा आता मॅच समीकरण. हा बॉल वाईड आहे लेग स्टंपच्या बाहेर, आणि या वाईट बॉलनं मात्र आपण बघितलं तर मग 19 धावा पूर्ण झाल्यात फळकावर. एमबी मेहनत करतायत, मेहनत आणखी करावी लागेल. विकेट मात्र मिळेल का एमबी यांना? प्रवीण मात्र नक्कीच आपल्या संघासाठी मोठ्या धावा शोधतील. आता कमी गतीने हाताळलेला चेंडू मात्र पॉइंटच्या दिशेनं थ्रो पाहतोय आपण, नॉन स्ट्राइक एंडला आलाय. इथे विश्लेषण करायचं झालं तर कुठेतरी एमबी टीम संघर्ष करते विकेटसाठी, परंतु दुसऱ्या बाजूने मी तर म्हणेन की 21 धावा फलकावर लागल्यात. स्थिती भरपूर चांगली आहे आणि जणू काही आपण बघितलं तर अगदी जी सुरुवात असते ना टणक ताबडतोब ती मिळालेली आहे टीमला. उडवला होता चेंडू, परंतु डिक्लेरेशन झोन आहे तिकडे, क्षेत्र होतं डिक्लेरेशन झोनचं. पूर्ण राऊंड असतात नक्कीच आपण पाहिलं असतं की इथे जास्त धावा मिळाल्या असत्या, परंतु या पूर्ण ग्राउंड आहे थोडं, त्यामुळेच जे मिळेल ते सही, परंतु मिळालेच सही धावा, 2 धावा. आता या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहे 1, म्हणजे 13 चेंडू आणि 25 धावा. सामना जिंकण्यासाठी शॉर्ट पिच यावेळेला उडवलं, यावेळेला दिशा चांगली आहे, दशा चांगली आहे, नतीजा सुद्धा चांगला मिळेल. येस डेफिनेटली, येस इट इज अ बिग आउट ऑफ द पार्क. येस इट इज अ षटकार, 6 धावा. थैंक यू डीजे. दर्शक देखो कहाँ से गैलरी में से कैसे मुकाबले का आनंद ले रहे, हमारे कैमरामैन दर्शा रहे. सामने अगर देखेंगे तो रिलायबल ग्लोरी जो टावर है, दर्शक खिड़की से मजा ले रहे. इस बालकनी से अगर देखेंगे तो कौन मैच का आनंद ले रहा है, कौन मोबाइल में आनंद ले रहा है. हमारे दर्शक है ना कहीं से भी आते हैं और कहीं से भी, लेकिन दर्शकों के बिना है ना ये टूर्नामेंट है ना टूर्नामेंट नहीं कहा जाएगा, असं म्हटलं जाते ना. चला जाऊया मैदानाच्या दिशेने. चर्चा आपण दर्शकांची करूया. दरम्यान हा मिसफील्ड होते की काय? नाही, चांगली फिल्डिंग झाली आहे. कदाचित वाटलं की चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु नक्कीच चांगल्या पद्धतीने आपण पाहिलं इथून व्यवस्थित फिल्डिंग झाली आणि मग मित्र म्हणे आपल्या संघासाठी एक मौल्यवान धाव वाचवली आहे. 11 चेंडू असतील आणि 16 धाव्यांची गरज आहे. वन शॉट. वन शॉट आहे, एकच धावाचा, जे 11 चेंडू आणि 17 धावा. यावेळेला पाहतोय आपण फटका बसला. यावेळेला काहीतरी खतरा 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 आणि यस हे बडावाला खतरा. विकेट डाऊन होईल यावेळेला. चांगली पार्टनरशिप झाली होती.
चांगली पार्टनरशिप झाली होती, परंतु आपण बघितलं यावेळेला काय चित्र घडलंय. नक्कीच दुर्दैव थोडंसं मात्र म्हणावं लागेल. आणि इथून आपण पाहिलं तर फलंदाज मग सौरभ हा रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. आता मग आपण पाहिलं तर मॅच कशी दिसून येते. 10 चेंडू आणि 17 धावा अजून सुद्धा हव्या आहेत जिंकण्यासाठी. डेफिनेटली 3 धावा पूर्ण केल्या होत्या, त्यातली एक शॉट दिली म्हणजे 2 धावा त्या काउंट केल्यात. 31 आहेत, 31. मग 10 चेंडू आणि 17 धावा. आता हे समीकरण आहे. आता दोन्ही चांगले आणि ताबडतोब बॅटर आहेत, मनीष आणि प्रवीण. मग तितकं जास्त कठीण जाईल का आता? हो, चांगला चेंडू, चांगल्या बॅटरसाठी चांगला चेंडू यूज केलाय, परंतु फिल्डिंग थोडी खराब नाही. या प्रकारची फिल्डिंग करून चालणार नाही. चांगल्या बॅटर्सना रोखायचं आहे तर मग चांगली कामगिरी करावी लागेल. MB टीम आता मोमेंटम असा त्याने एक कदाचित क्रिएट केलेला आहे की येणारे चेंडू राहिलेले आहेत. आपण बघितले तर मग 9 चेंडू आणि या 9 चेंडूमध्ये 15 धावा ज्या जिंकण्यासाठी हव्या आहेत. आता मग त्या पूर्ण कशा पद्धतीने केल्या जात आहेत. उडवलाय, हा देखील चेंडू जाईल डिक्लेरेशनच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा मिळतील, परंतु जे प्रयत्न केले जात आहेत ना, आपण बघितलं तर अतिशय चांगले प्रवीणच्या माध्यमातून मोठे फटके. 10 चेंडू आणि 23 धावसंख्येवर खेळतोय आपल्या संघाची गरज पुरवण्यासाठी, परंतु ती गरज मात्र योग्य रीतीने जोपर्यंत ते मैदानाच्या आतमध्ये उभे असतील तोपर्यंत ते पूर्ण करतील. क्रांतीवीर बिरसा मुंडा चषक 2025 हा दिमागदार, दमदार आणि शानदार हा भव्य दिवस सोहळा जो आपण पाहतोय ना, कालच्या दिवसापासून जो मात्र रंगला गेलाय. कालच्या दिवसापासून आपण बघितलं तर अनेक मान्यवर लाभले होते. पुन्हा एक धावेत खेळलेला फटका, यावेळेला उंची आहे, लांबी कमी आहे, परंतु काय आहे यावेळेला चित्र, तर हा चित्र आहे स्कोरिंग झोन मध्ये चेंडू. हा चेंडू जाईल 6 धावांसाठी. हा आणखी एक मोठा उत्तुंग षटकार, 6 धावा. थँक्यू डीजे. या षटकाराने टीमची टोटल पोहोचली गेली 41च्या घरामध्ये, म्हणजे 7 चेंडू आणि 7 धावा. क्लीन बोल्ड. यावेळेला मात्र फलंदाज बाद, विकेट डाऊन. थँक्यू डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता येत आहेत रवी. संदीपच्या षटकामध्ये आल्या चांगल्या धावा, 12 धावा आल्या. 6 चेंडू आणि 7 धावा आता जिंकण्यासाठी हव्या आहेत. पाहावं लागेल आता इथून 6 मध्ये 7 डिफेन्स होतील का.
प्रयत्न तर हाच असेल की डिफेन्स करण्याचा, परंतु की स्ट्राईक एंडकडे असलेले खेळाडू आहेत ना मनीष, अगदी ताबडतोब खेळ करण्यासाठी ओळखले जाणारे हे खेळाडू आहेत. गौतम बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिलं तर वेगवान चेंडू त्याने फेकला जरूर होता, एकदा मात्र अगदी सुरेख रीतीने आणि दुसरी सुद्धा आपण पाहिली तर ती पूर्ण झाली आहे. मग आता 5 चेंडू आणि 5 धावा असे चित्र राहील सामना जिंकण्यासाठी. इथून जवळजवळ जी विकेट मिळवली होती आपण बघितली तर मोठी विकेट जी प्रवीणची मिळवल्यानंतर असं वाटलं होतं की थोडं कमबॅक होताना देखील आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजामध्ये ती ऊर्जा असायला हवी, तो इंटेन असायला हवा. शॉर्ट ऑन बॉल या वेळेला मात्र चेंडू जाईल एका टप्प्याने बाउंड्री लाईनच्या पार. मिळते 4 चौकार, एका धावेची गरज आता सामना जिंकण्यासाठी. एका धावेची गरज आहे. स्कोर हा बरोबरीमध्ये आलाय. चला एन्जॉय ग्रुप टीमचे कॅप्टन या. आणि एक मात्र धाव इथून चोरली जाते आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेलाय कृपादेवी बॉईज उमराली संघाने. चला कॅप्टनला मी विनंती करतो या एन्जॉय ग्रुप आणि कृपादेवी बॉईज उमराली टीमचे कॅप्टन या. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो सुद्धा आपण देणार आहोत आणि तो पुरस्कार जातोय मिस्टर प्रवीण गोंड या खेळाडूंना. नक्कीच चांगली खेळी त्यांची पाहायला मिळाली. मिस्टर प्रवीण आपण सुद्धा याचा सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी तत्पूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटर आणि त्यांच्याकडे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये कमबॅक करूया.